किती आंदोलन केलं आम्ही आतापर्यंत। संभाजीनगरला मोठा शब्द दिला होता, तो गेला 9 ऑगस्ट 2024 ला। वाडा आंदोलन झालं 7 जानेवारी 2025 ला। कर्जमाफी करिता रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं 14 मार्च 2025 ला। रायगड येथे 3 दिवस उपाशी बसलोय रायगडला, तेव्हा मुख्यमंत्र्यांना बैठक लावली। रायगडचं आंदोलन आमचं 21 मार्च 2025 चं मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली 7 एप्रिल 2025 ला। आमदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन केलं 11 एप्रिल 2025 ला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेच्या घरासमोर मी गेलो होतो, आम्ही अडवून ठेवलं ते माणिकराव कोकाटेंना, कृषी मंत्र्याला। हे साले सगळे झोपले होते, तेव्हा ते आंदोलन केलं 17 एप्रिल 2025 ला। रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या समोर घरासमोर आंदोलन केलं, ते केलं 14 मे 2025 ला। गुरुकुल मोजरीला 8 दिवस आम्ही आंदोलन केलं, ते 8 जून अन्नत्याग आंदोलन 2025 ला। 8 दिवस उपाशी राहिलो, पाण्यावर राहिलोय, काही वाटत नाही तुम्हाला? उठलं का मॅनेज झाला, पैसे घेतले, चॉकलेट दिलं, फसवलं, मग तुम्हाला कोण काढवलं रे सालेव आंदोलन करायला? करा ना आंदोलन। आम्ही जिथं फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा। बोलायला काय जातंय, करायला ना मर्द पाहिजे असतं, ना मर्दाची अवलाद आंदोलन करू शकत नाही। आणि नंतर आम्ही पाहतोय चंद्रकांत बावनकुळेंना बैठक घेतली, भरत सेठ गोगावलेंना याचा प्रस्ताव तयार झाला पेरणी ते कापणीपर्यंतचा, त्याला कॅबिनेट आता मंजुरापर्यंत समोर जाईल। दुसरा चंद्रकांत बावनकुळेंना पुन्हा एक बैठक घेतली, 7-12 कोरा यात्रा काढला, ते पैदल फिरलो आणि महाएल्गार मोर्चा 27 ऑक्टोबरला केला। काही लोक म्हणतात दुसरे आंदोलन होऊ नये म्हणून बच्चू कडूंना आंदोलन वेळेवर केलं। एक पत्रकार आहे मुंबईचा, त्याला भेटणार आम्ही, 2 दिवसात आंदोलन केलं, 3ऱ्या दिवसात बैठक लावली। अरे हरामखोरा, वास थोडं, पाय थोडं। पण तुमच्यामुळं आमचं आयुष्य जर बर्बाद होत असेल, चुकीचे आरोप करू, चुकीचे आरोप करताय, कोणाची जिंदगी तुम्ही दावावर लावताय, आयुष्य दावावर लावताय। छापला न्यूज करायला काही वेळ लागत नाही, पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल तर कोण सोडणार आहे? कोण सोडणार आहे कोणाला? एवढं सोपं नाहीये। अशा पद्धतीने जर तुम्ही उधळपट्टी करत असाल आमची, तर आम्ही सोडणार नाही। आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली, हेच खरं तर चुकीचं आहे। आम्ही पाहतोय का या सगळ्या याच्यामध्ये कोणाला वाटतं ना आता आम्ही फसलो, तर आंदोलनासाठी अधिक मुद्दे देतो त्यांना। जे म्हणतं ना आमच्यावर आरोप करताय ना, मग आंदोलनासाठी आत्ता मुद्दे आहे। अजूनही सोयाबीन कापूस मक्याची खरेदी झाली नाही सुरू। मुख्यमंत्र्यांना आमच्या बैठकीत आश्वासन दिलं, काय सुरू झाली नाही? आणि ज्यानं विकली त्याला हमी भाव भेटत नाही, त्याच्यासाठी आंदोलन करा ना बाबा तुम्ही। कॉमेंट्स करणाऱ्यांनी गावागावात उपोषणाला बसा, उद्या एकदा जग आम्ही होतो तुमच्यात सहभागी, काय हरकत आहे? तुम्हाला मुद्दे देतो अधिक। हमी भावाच्या खाली ज्यांनी सोयाबीन विकली त्याला पण आम्ही भावांतर योजना लागू केली पाहिजे। हमी जो काढला जातो तो चुकीचा काढला जातोय, त्याच्यासाठी तुम्ही लढले पाहिजे। बच्चू कडू आणि त्या आमच्या सगळ्या नेत्यांनीच थोडा ठेका घेतलाय। तुम्ही रस्त्यावर या। स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणी अजून करत नाही। काँग्रेसच्या काळापासून सुरू झालेला स्वामीनाथन आता 8वा वेतन आयोग मंजूर केला सरकारनं बिहारची निवडणूक पाहून, मग स्वामीनाथन का मंजूर होत नाही? त्यासाठी आम्ही का लढत नाही? हे प्रश्न आहे। दूध उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन करता येईल तुम्हाला, करा, आम्ही सोबत राहू।